नमस्कार वेली मित्रांनो, आज आपण व्हिडिओ बनवतोय. त्या व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण आहे की आजचा जो विषय आहे या 2-3 दिवसापूर्वीचा, या 2-3 दिवसामध्ये जे काही पीक विमा फळबाग आणि पीक विमा खरीप या संदर्भात जे काही तुमचे फॉर्म रिव्हर्टेड आलेले आहेत. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये काहीच कारण नसताना सगळं काही व्यवस्थित असताना पण ते फॉर्म रिव्हर्टेड आलेले आहेत. तर त्या संदर्भातच आज फक्त आपण आता या व्हिडिओमध्ये फक्त फळबाग पीक विमा जो आपल्याकडे 2025 झालेला आहे आणि त्याचे जे काही फॉर्म आलेले आहेत रिव्हर्ट, तर त्या संदर्भात आज आपण तुम्हाला सांगणार आहोत की कशामुळे काय. तर हवामान आधारित जो मृग बहार फळ पीक विमा 2025 आहे, ज्याच्यामध्ये संत्री, मोसंबी, पेरू, चिकू, द्राक्षे, सीताफळ, लिंबू, डाळिंब हे जे काही पिकं होते ह्याचा विमा तर सगळ्या आपल्याकडे बीड मध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी सगळीकडेच हा फळबाग असतो असं नाही. तर मोजके काही शेतकरी आणि मोजके काही सीएससी वेली त्याच्यामध्ये भरतात. तर त्यांच्यातले फॉर्म जो काही रिव्हर्टेड आलेले आहेत, तर त्या रिव्हर्टेड मध्ये काय आलेलं आहे काय नाही. तरी बघा, अशा प्रकारे समजा तुमचं फॉर्म आलेलं आहे आणि रिव्हर्टेड रिझन मध्ये, हे रिझन मध्ये काय दाखवतंय, 4 नंबर दाखवतंय. आता 4 नंबर दाखवतंय तर ते रिझन काय आहे काय नाही ते काहीच कळत नाही. ते बघा, ह्या लिंबाचा लेमन म्हणजे लिंबाचा विमा भरलेला आहे आणि इथं रिव्हर्टेड मध्ये रिझन 4 आणि इथं लँड रेकॉर्ड म्हणून ऑप्शन आले. तर आता तुम्ही कन्फ्युजन आहेत की लँड रेकॉर्ड मध्ये आम्ही 7/12/8 हा पण अपलोड केलेला आहे आणि 4 रिझन मध्ये मग नेमकं करायचं काय अपलोड, ह्याच्यामध्ये तुमची दुविधा मनस्थिती आणि तुम्ही कन्फ्युजन झालेले आहेत. तर काल बजाज कंपनी सोबत माझं बोलणं झालेलं आहे. तर बजाज कंपनीने असं सांगितलेलं आहे की फळबाग विमा ज्यावेळेस भरत होतो आपण, तर त्यावेळेस भरत असताना जो काही आपल्याला जिओ टॅगचा फोटो अपलोड करायचा होता यावर्षी कंपल्सरी, किंवा दरवर्षी करत असतो आपण, तर यावर्षी जो काही फोटो अपलोड करायचा होता, तर तो फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला अडचण येत होती त्यावेळेस. कारण ते ऑप्शन काय कधी कधी काहींचं अपलोड झालेलं आहे, काहींचं झालेलं नाही. आता त्यामुळं यामध्ये फॉर्म जो आता आपल्याला रिझन 4 दिलेला आहे, रिझन 4 मध्ये आणि इथं लँड रेकॉर्ड मध्ये, रिझन 4 च्या हिशोबाने इथं लँड रेकॉर्ड मध्ये तुम्हाला फक्त जिओ टॅगचा फोटो अपलोड करायचा आहे, बाकी काहीही करायचं नाही. आता याच्यामध्ये आणखीन काही वेळी म्हणताल किंवा सर आम्ही याच्यात टेनंटचे जे डॉक्युमेंट दिलेले, तर त्या टेनंटच्या डॉक्युमेंटला खाली फोटो लावलेला आहे, तर असे पण तरी पण फॉर्म रिव्हर्टेड आलेत. तर बरोबर आहे की टेनंट मधला फॉर्म आणि फोटो त्याचा तिकडे डॉक्युमेंटला त्यांना लक्षात येत नसल्यामुळे त्यांनी सेपरेटली त्यांना ते जिओ टॅगचा फोटो पाहिजे, म्हणून ते पण त्यांनी फॉर्म रिव्हर्टेड साठी पाठवलेत. त्याच्यामुळे आता जे काही रिझन आलेले फळबाग विमा खरीप साठी नाही, फळबाग जे विमा आहे त्यांच्यासाठीच फक्त रिव्हर्टेड रिझन 4 आलेलं आहे आणि लँड रेकॉर्ड मध्ये त्यांना जिओ टॅग फोटो अपलोड करायचा आहे, एवढंच याच्यामध्ये करायचं आहे. तर कन्फ्युजन जे काय तुमचं ते क्लिअर झालेलं आहे की ज्यांनी टेनंट डॉक्युमेंट किंवा लँड रेकॉर्ड मध्ये किंवा दुसऱ्या डॉक्युमेंटच्या सोबत अटॅच पीडीएफ मध्ये अपलोड केला असेल फोटो, तरी पण तो फोटो सेपरेटली जिओ टॅग वाला फोटो आता जे ऑप्शन त्यांचं चालू झालेलं आहे लँड रेकॉर्ड म्हणून, त्याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. या संदर्भात तुम्हाला एक मिनिट, हे बघा, काल मला स्वतः आपले जे काही बजाजचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहेत त्यांनीच मला मेसेजमध्ये सांगितलेलं आहे की फळबाग मृगबहार पीक विमा खरीप 2025, हे बघा त्यांचाच मेसेज आहे कालचा. फळबाग विमा सीएससी वरील रिव्हर्ट करण्यात आलेले आहेत, तरी सर्व सीएससी वरील विनंती आहे की त्रुटी असलेलं कारण तपासून सदरील त्रुटीतील कागदपत्राची पूर्तता अपलोड करावे आणि ज्या अर्जामध्ये त्रुटीचे कारण नंबर दिसत असेल आणि त्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्याच्या फळबागासह जिओ टॅग फोटो अपलोड करून सबमिट करावा. सदरील आलेले रिव्हर्टचे त्रुटीबाबत लवकरात लवकर दुरुस्ती करून तो सबमिट करावा. धन्यवाद. आणि त्याच्यानंतर त्यांनी तालुका प्रतिनिधीची नंबर दिलेले ते तुम्हाला ग्रुपवर पण टाकलेले आहेत. हा त्यांच्याकडूनच मेसेज आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आज जाऊन आजच्या आज किंवा तुम्हाला जसं जे पॉसिबल असेल तुमच्याकडे असतील ऑलरेडी फॉर्म अपलोडेड,
तर ते फॉर्म जिओ टॅगचे फोटो अपलोड करून घ्या आणि फॉर्म रिवर्ट आलेले सबमिट करा. आणि याच्यानंतरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी खरीपच्या रिगार्डिंग सांगणार आहे की खरीपमध्ये काय आहे की खरीपमधले बऱ्याच जणांचे फॉर्म रिवर्टेड आले. तर खरीपमध्ये काय झालेलं आहे की तुम्ही जे काही फॉर्म भरलेले आहेत तर त्याच्या पीक विमा पावतीवरती एक नाव आहे आणि तुमच्या आधारवरती पीक विमा पावतीवरचंच नाव आहे. पासबुकवर पण पीक विमा पावतीवरचंच आधार प्रमाण नाव आहे. पण आटावरती जे काही नाव आहे त्याच्यामध्ये थोडीशी दुरुस्ती आहे. कुणाचं ज्ञानेश्वर नाव असेल तर कुणाचं तिथं आटावरती ज्ञानोबा आहे, किंवा कुणाचं राव असेल तर तिथं राव नाहीये, कुणाचं जी असेल तर कुणाचं महादेव जी किंवा महादा असे काही नाव आहेत. तर अशा नावामध्ये मी कालपर्यंत आपल्याला समजा आपल्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर यांनी सांगितलं होतं की त्याचं एक शपथपत्र द्या. पण ते शपथपत्र आपल्याकडे तहसील ऑफिस देत नाही. त्याच्यामुळं मी त्यांच्या स्टेट टीम बरोबर कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांच्याकडून त्यांना हे पुरावे दिलेले आहेत. कारण ऑलरेडी तुमचा फार्मर आय डी तयार असताना पण रिवर्टेड फॉर्म आलेले आहेत. कारण की फार्मर आय डी असल्याशिवाय यावर्षी फॉर्मच भरले गेलेला नाही. त्याच्यामुळं त्याच्यावरती जे काही अपडेट आहे ते आपल्याला सोमवारी अपडेट देणार आहेत. तोपर्यंत सोमवारपर्यंत तुम्ही त्याच्या काही करू नका. सोमवारी जे काही आपल्याला अपडेट भेटेल त्या अपडेटनुसार तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये किंवा मेसेजवरती तुम्हाला ग्रुपवरती अपडेट दिले जाईल. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करून ते फॉर्म सबमिट करावेत. तर हे दोन्ही विषय नीट व्यवस्थित क्लिअर जरी कुणाला लक्षात आलं नसेल तर परत व्हिडिओ हे करा आणि त्यातून हे करा. फळबागसाठी तुम्हाला ऑप्शन जे काय आहे ते सांगितलेलं आहे आणि खरीपसाठी पण तुम्हाला जे काही सोल्युशन आहे ते पण सोमवारी आल्यानंतर दिलं जाईल. धन्यवाद. हे आपण सगळं तुम्हाला या CSVLE तुमचंच CSVLEचंच एक चॅनल तयार केलेलं आहे. त्याच्यामार्फत तुम्हाला जे काही प्रॉपर सोल्युशन वगैरे देतो ते यामार्फत देत आहे आणि त्यानुसार तुम्ही हे प्रॉपर व्यवस्थित व्हिडिओ असेल तर त्याला लाईक फक्त करत जा. ओके, धन्यवाद.